नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MAH BED CET भरती 2026साठी काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा कोणी तयार केलेला होता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे, तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 पिंगली व्यंकय्या कोणी पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता बनलेला आहे? तर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश हा पहा ऑप्शन क्रमांक 2 आपला भारत देश कोणता आहे? आपला भारत देश बनलेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या लिपीत लिहिले जाते? तर सत्यमेव जयते हे जे वाक्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 देवनागरी कोणत्या देवनागरी या लिपीमध्ये लिहिले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील नागपूर हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 संत्री कोणत्या फळासाठी संत्री या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र हे पहा ऑप्शन क्रमांक 1 तारापूर कोठे तारापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 6, मूकनायक हे पाक्षिक किंवा साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर मूकनायक हे जे पाक्षिक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 7, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे पहा ऑप्शन क्रमांक 2 स्टेप्स आहे कोणता आहे स्टेप्स। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचे विदर्भ या भागात कोणता विभाग येतो? तर महाराष्ट्राचे विदर्भ या भागामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर आणि अमरावती कोणता आहे नागपूर आणि अमरावती हे 2 विभाग येते। प्रश्न क्रमांक 9, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचे संस्थापक कोण आहेत? तर फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचे संस्थापक हे पहा ऑप्शन क्रमांक 4 मार्क झुकरबर्ग कोण आहे मार्क झुकरबर्ग हे आहेत। प्रश्न क्रमांक 10, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश पहा ऑप्शन क्रमांक 1 व्हॅटिकन सिटी कोणता आहे व्हॅटिकन सिटी आहे। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी या पहा ऑप्शन क्रमांक 4 किरण बेदी कोण आहेत किरण बेदी आहेत। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील भंडारदरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील भंडारदरा हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर कोणत्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन हे पहा ऑप्शन क्रमांक 4 21 जून कोणत्या दिवशी 21 जून या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14, भारतातील कोणत्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष असे म्हणतात? तर भारतातील पहा ऑप्शन क्रमांक 2 वड कोणता आहे भारतातील वड या झाडाला किंवा वृक्षाला राष्ट्रीय वृक्ष असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 15, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर राज्यसभेची कमाल सदस्य संख्या ही पहा ऑप्शन क्रमांक 1 250 किती 250 इतकी असू शकते। प्रश्न क्रमांक 16, कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ विज्ञान दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा CV रामन कोण आहे CV रामन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विज्ञान दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील कोणत्या गावाला पुस्तकाचे गाव असे म्हणतात?
तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 2 भिलार कोणता आहे? महाराष्ट्रातील भिलार या गावाला पुस्तकाचे गाव असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18 भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर भारतातील सर्वात प्राचीन पर्वत हा पहा ऑप्शन क्रमांक 3 अरवली. कोणता पर्वत आहे? अरवली हा पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 19 वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर वंदे मातरम हे जे राष्ट्रीय गीत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी. कोणी? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन कोणतं? जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला ही पहा ऑप्शन क्रमांक 1 कल्पना चावला. कोण होती? कल्पना चावला ही महिला होती. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा दर्पण. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे, जे की याचे संस्थापक हे पहा बाळशास्त्री जांभेकर आहेत. कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 22 थॉमस कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर थॉमस हा जो कप आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन. कोणत्या? बॅडमिंटन या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा. कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा एका उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 24 संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला पहा ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा. कोणत्या? लोकसभा या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25 सुप्रसिद्ध शकुंतला हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर सुप्रसिद्ध शकुंतला हे जे नाटक आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 कालिदास. कोणी? कालिदास यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार. कोणता आहे? महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 27 सूर्याचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर सूर्याचे तापमान मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 पायरोमीटर. कोणते? पायरोमीटर हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 28 भारताचा राष्ट्रीय पक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी हे पहा ऑप्शन क्रमांक 2 मोर आहे. कोणता आहे? मोर हा पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 29 अंधांसाठीच्या लिपीचा शोध कोणी लावलेला आहे? तर अंधांसाठीच्या लिपीचा शोध हा पहा ऑप्शन क्रमांक 1 लुईस ब्रेल. कोणी? लुईस ब्रेल यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राचे राज्यगीत खालीलपैकी कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा जय जय महाराष्ट्र माझा. कोणता आहे? जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे. प्रश्न क्रमांक 31 इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिलेली होती? तर इन्क्लाब जिंदाबाद ही जी घोषणा आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग. कोणी? भगतसिंग यांनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 32 भारतातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर भारतातील सर्वात पहिले विद्यापीठ हे पहा ऑप्शन क्रमांक 3 नालंदा विद्यापीठ आहे. कोणतं आहे? नालंदा हे विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 33 संगणकामध्ये WWW याचा अर्थ काय होतो? तर संगणकामध्ये WWW याचा अर्थ पहा म्हणजेच फुल फॉर्म पहा ऑप्शन क्रमांक 1 वर्ल्ड वाईड वेब. काय होतो? वर्ल्ड वाईड वेब असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीराची पंढरी असे म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3
कोल्हापूर. महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला कुस्तीगीराची पंढरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 35. डॉक्टर प्रकाश आमटे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर प्रकाश आमटे यांना पहा ऑप्शन क्रमांक 4 रॅमन मॅग्सेसे. कोणत्या? रॅमन मॅग्सेसे या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 36. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. कोणती? मुंबई या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 37. जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो? तर जागतिक लोकसंख्या दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै. कधी? 11 जुलै या दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 38. शरीरातील साखर कोणत्या संप्रेरकामुळे नियंत्रित केले जाते? तर शरीरातील साखर ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन. काय? इन्सुलिन या संप्रेरकाद्वारे नियंत्रित केली जाते. प्रश्न क्रमांक 39. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान या पहा ऑप्शन क्रमांक 4 इंदिरा गांधी. कोण होत्या? इंदिरा गांधी या होत्या. प्रश्न क्रमांक 40. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहा ऑप्शन क्रमांक 2 डिप्रेस्ड क्लासेस मिशन. कोणती? डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था त्यांनी स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 41. सज्जनगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सज्जनगड हा जो किल्ला आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 सातारा. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 42. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश असतात? तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 34. किती? एकूण 34 न्यायाधीश असतात. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळावा भरतो? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. कोणते? महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये कुंभमेळावा हा भरतो. प्रश्न क्रमांक 44. भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा कोणता आहे? तर भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा पहा कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा शेती आहे. कोणती? शेती आहे. प्रश्न क्रमांक 45. डिजिटल इंडिया या मोहिमेची सुरुवात कधी झालेली आहे? तर डिजिटल इंडिया या मोहिमेची सुरुवात ही पहा ऑप्शन क्रमांक 2 2015. कधी? 2015 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जपान. जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47. मिलिंद पन्हा हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर मिलिंद पन्हा हा जो ग्रंथ आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 बौद्ध. कोणत्या? बौद्ध या धर्माशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 48. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? तर भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हे पहा ऑप्शन क्रमांक 1 पिरी पंजाल. कोणता आहे? पिरी पंजाल हा बोगदा आहे. प्रश्न क्रमांक 49. महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोठे आहे? तर महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ ही पहा ऑप्शन क्रमांक 2 राजघाट या ठिकाणी आहे. कुठे? राजघाट या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्रातील जे जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. कोणत्या नदीवर? गोदावरी या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 51. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा डॉल्फिन. कोणता आहे? डॉल्फिन हा प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 52. जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक साक्षरता दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर. कोणत्या दिवशी? 8 सप्टेंबर या दिवशी तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 53. मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले लेखक कोण आहेत?
तर मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले लेखक हे पहा ऑप्शन क्रमांक 1 वि स खांडेकर. कोण आहेत? विष्णू सखाराम खांडेकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 54 भारताचे आयर्न मॅन म्हणजेच पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा म्हणतात? तर भारताचे आयर्न मॅन म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. कोणाला? सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 55 महाराष्ट्रातील विदर्भाचे पंढरपूर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर महाराष्ट्रातील विदर्भाचे पंढरपूर असे पहा ऑप्शन क्रमांक 4 धापेवाडा. कोणत्या? धापेवाडे या ठिकाणाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 56 व्हिटॅमिन B1च्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन B1च्या अभावामुळे पहा ऑप्शन क्रमांक 1 बेरीबेरी. कोणता? बेरीबेरी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 57 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य पहा ऑप्शन क्रमांक 2 गोवा. कोणतं आहे? गोवा हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 58 भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे? तर भारताचे राष्ट्रगीत हे पहा ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 59 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव हे पहा ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद खेलरत्न. कोणतं आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न असं आहे. प्रश्न क्रमांक 60 ग्रामपंचायतीचा सचिव पुढीलपैकी कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा ग्रामसेवक असतो. कोण असतो? ग्रामसेवक.